पुन्हा एकदा सांगतोय बघा, heating effect of electric current is given by Joule's law. What Joule's law state? Heat produced in a conductor is directly proportional to the current square. Heat produced in a conductor is directly proportional to resistance of the conductor, and heat produced in a conductor is directly proportional to time for which current flows. जेवढा टाइम करंट जास्त फ्लो होणार आहे तेवढा जास्त हीट प्रोड्यूस होणार आहे. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू जूल्स लॉ काय येणार आहे, एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, I स्क्वेअर RT येणार आहे. ओके, आता इथे कॉन्स्टंट 1 टाकला आणि एक रिलेशन तयार केलं तर एच इज इक्वल टू I स्क्वेअर RT येणार, आणि I स्क्वेअर RT वरून I स्क्वेअर RT वरून आपण जर हीट काढली तर त्याचं युनिट काय येणार आहे, जूल येणार आहे. हे लक्षात ठेवा, जूल. ओके, आणि हे कॅलरीमध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला जे नावाची टर्म वापरावी लागेल. जेला काय म्हणलं जातं, जूल्स कॉन्स्टंट किंवा मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट असं म्हटलं जातं. सो हीट प्रोड्यूस कॅलरीमध्ये पाहिजे असेल तर I स्क्वेअर RT डिवायडेड बाय जे करावं लागेल. लक्षात आलं? पुन्हा एकदा मी सांगतोय, I स्क्वेअर RT न कॅल्क्युलेशन केलं तर हीट कशामध्ये येणार, जूल मध्ये येणार, आणि I स्क्वेअर RT डिवायडेड बाय जे केलं तर ती हीट कशामध्ये येणार आहे, कॅलरीमध्ये येणार आहे. हा यांच्यामधला बेसिक डिफरन्स आहे. लक्षात आलं? याचा एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, पुन्हा एकदा लक्षात काय ठेवायचं आहे, जूल मध्ये हीट काढायची असेल तर I स्क्वेअर RT फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, आणि कॅलरी मध्ये हीट काढायची असेल तर I स्क्वेअर RT डिवायडेड बाय जे. हे अगोदर पक्क डोक्यात लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ओके, जूल मध्ये हीट कॅल्क्युलेट करायची असेल तर I स्क्वेअर RT, कॅलरी मध्ये हीट कॅल्क्युलेट करायची असेल तर I स्क्वेअर RT डिवायडेड बाय 4.2. Question is like this. In a circuit diagram shown in the figure, circuit diagram is like this. There is a battery of 20 volt here. Three ohm, 6 ohm, and 3 ohm. Okay. In the circuit shown in following diagram, find the heat developed across each resistance in 2 seconds. म्हणजे 2 सेकंड मध्ये प्रत्येक रेजिस्टन्स मधून किती हीट प्रोड्यूस होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड इट शुड बी इन जूल. जूल मध्येच काढायचे. कॅल्क्युलेशन सगळं जूल मध्येच केलेलं आहे. जूल मध्ये काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, I स्क्वेअर RT. बघा, टाइम त्यांनी दिलाय, टाइम इज 2 सेकंड. 2 सेकंड इज द टाइम. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल सांगा. हे बघा, हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला I स्क्वेअर RT आहे. रेजिस्टन्स तर प्रत्येक रेजिस्टन्स आपल्याकडे आहे, टाइम पण आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त प्रत्येक रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट आपल्याला काढावा लागणार. ओके, आता प्रत्येक रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट कसा काढता येईल, किंवा करंट पेक्षा पीडीच्या स्वरूपात देखील आपण काढू शकतो. ओके, कारण हीट प्रोड्यूस्ड इज I स्क्वेअर RT असतो, तसंच फॉर्म्युला काय असतो, फी स्क्वेअर टी डिवायडेड बाय आर असा पण फॉर्म्युला असतो, माहित आहे ना, I स्क्वेअर RT किंवा फी स्क्वेअर टी बाय आर. कारण पीडी काढणं जास्त सोपं आहे. प्रत्येकाचा पीडी काढूया. पीडी कसा येणार बघा, आता 6 आणि 3 चा इक्विव्हॅलंट अगोदर काढावा लागेल. 6 आणि 3 चा इक्विव्हॅलंट किती येणार बघा, 2 ओहम येणार. बरोबर आहे ना. कारण 6 into 3 हे पॅरल मध्ये आहे ना, 6 into 3 डिवायडेड बाय 6 plus 3 म्हणजे 18/9 म्हणजे काय येणार आहे, 2 ओहम येणार आहे RP. त्याचा 2 ओहम झाला. ओके, आता काय करूया, 20 व्होल्ट मधला याला किती पीडी जाणार आणि 2 ओहमला, म्हणजे या दोघांचा इक्विव्हॅलंट 2 ओहमला किती पीडी जाणार ते काढूया ना. कारण जो 2 ओहमला पीडी असणार तोच 6 ओहमला असणार आणि 3 ओहमला असणार. पीडी कसं काढायचं असतं मी सांगितलंय तुम्हाला, फी इज इक्वल टू IR ना, म्हणजे पीडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कारण हे सिरीज कॉम्बिनेशन असल्यामुळं करंट सेम असणार आहे.
सो Phi1 as to Phi2 इज इक्वल टू काय असतं, R1 as to R2 असतं. सो Phi1 as to Phi2 इज इक्वल टू, पहिला रेजिस्टन्स किती घेणार मी, 3 घेणार. दुसरा रेजिस्टन्स किती घेणार, 2 घेणार. सो Phi1 as to Phi2 म्हणजे 3 as to 2. टोटल किती पार्ट्स होणार याचे ऍडिशन केल्यावर 5 पार्ट्स. म्हणजे इच पार्ट कितीचा येणार आहे, इच पार्ट इज 20 डिवायडेड बाय 5 म्हणजे 4 व्होल्टचा प्रत्येक पार्ट येणार आहे. म्हणजे थोडक्यात 20 व्होल्टची जी बॅटरी आहे त्याचे 5 पार्ट्स करायचे, कारण याला 3 पार्ट्स गेलं पाहिजे आणि याला 2 पार्ट्स गेले पाहिजेत. ओके, प्रत्येक पार्ट जो आहे तो किती येणार आहे, 20/5 म्हणजे 4 व्होल्टचा येणार. म्हणजे एक पार्ट 4 व्होल्टचा असेल तर याला 3 पार्ट्स म्हणजे याला 12 व्होल्ट जाणार आणि याला किती जाणार आहे, 2 पार्ट्स जाणार ना, 8 व्होल्ट जाणार याला. आता प्रॉब्लेम खूप सिंपल झाला. आता 3 ओहमला व्होल्टेज आहे 12 व्होल्ट, 6 ओहमला व्होल्टेज आहे 8 व्होल्ट आणि 3 ओहमला देखील व्होल्टेज किती आहे, 8 व्होल्टच आहे. आता हीट प्रोड्यूस्ड प्रत्येकामध्ये काढूया. आता लक्षात येते का बघा, हीट प्रोड्यूस्ड इन 3 ओहम दॅट इज इक्वल टू, त्याला H1 म्हणतो फॉर एक्झाम्पल, H1 Phi स्क्वेअर T बाय R ना. व्होल्टेज किती आहे 144, 12 चा स्क्वेअर 144, टाइम किती 2 सेकंड, डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती आहे 3 ओहम आहे. 3 4 are 12, 8, 96 जूल. 96 जूल हे H1 येणार आहे. ओके, $96 जूल हे पहिल्यामध्ये येणार. दुसऱ्यामध्ये किती येणार बघा, दुसऱ्यामध्ये 6 ओहम आहे ना. 6 ओहम त्याला पीडी किती आहे 8 व्होल्ट आहे. म्हणजे 36, 6 चा स्क्वेअर 36 इंटू टाइम इज 2 सेकंड डिवायडेड बाय रेजिस्टन्स इज 6. दिस इज 12 जूल अँड H3 इज इक्वल टू, तिसऱ्यामध्ये प्रोड्यूस झालेली हीट किती असणार आहे, Phi स्क्वेअर. Phi स्क्वेअर म्हणजे त्याला पण पीडी 8 व्होल्ट आहे ना. सॉरी, इथं मिस्टेक झाली का, एक मिनिट. इथं काय येणार आहे, दॅट इज वन सेकंड, फॉर्म्युला इज Phi स्क्वेअर T बाय R. हा कुठला 6 ओहम मधला काढा लागलोय मी. ओके, व्होल्टेज किती आहे त्याला 8 व्होल्ट आहे. 8 चा स्क्वेअर किती होणार 64, टाइम येणार आहे 2 सेकंड आणि रेजिस्टन्स येणार आहे 6. हे असं कॅल्क्युलेशन होणार. सो 64/3 जूल. सो दिस इज द हीट प्रोड्यूस्ड इन सेकंड रेजिस्टन्स. अँड थर्ड रेजिस्टन्स हीट प्रोड्यूस्ड किती येणार बघा, Phi स्क्वेअर T बाय R. Phi स्क्वेअर किती होणार बघा, 60, Phi स्क्वेअर म्हणजे 64 येणार ना, इंटू T येणार आहे 2 सेकंड डिवायडेड बाय रेजिस्टन्स इज 3 ओहम आहे तो. सो इट इज 128/3 जूल. ओके, ऍक्च्युली एक रेजिस्टन्स या डायग्राम मध्ये घ्यायचा राहिलाय, तो रेजिस्टन्स घेऊन आता पुन्हा एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात येईल. वन मोर प्रॉब्लेम. हे लक्षात आलं का अगोदर, तुम्हाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? सो वन मोर प्रॉब्लेम. आणि याच्या पुढे आणखी एक रेजिस्टन्स आहे 5 ओहमचा. तो 5 ओहमचा रेजिस्टन्स घ्यायचा राहिला तर पुन्हा एकदा हीट प्रोड्यूस्ड इन इच रेजिस्टन्स काढूया. देयर इज अ बॅटरी ऑफ 20 व्होल्ट लाईक दिस.
This is 3 ohm, this is 6 ohm, this is 3 ohm, and this is 5 ohm. ओके. हा, आता काय करायचं, हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला I² RT हा वापरू शकतो किंवा V² T/R वापरू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला रेझिस्टन्स सगळा माहित आहे. टाइम किती दिलाय, टाइम इज 2 सेकंड. ओके, टाइम इज गिवन ॲज 2 सेकंड. फक्त व्होल्टेज प्रत्येकाचं काढावं लागेल. आता 6 आणि 3चा इक्विव्हॅलंट किती येणार इथं, 6 आणि 3चा इक्विव्हॅलंट येणार आहे 2 ओहम, बरोबर आहे ना, 2 ओहम येणार. म्हणजे थोडक्यात असं कॉम्बिनेशन झालं 3, 2 आणि 5. 3 ओहम, 2 ओहम आणि 5 ओहम. थोडक्यात हे तिघे सिरीज मध्ये. ठीक आहे. आणि या तिघांना 20 व्होल्ट मी देणार आहे. 20 व्होल्ट कुणाकुणाला किती जाणार, कसं काढायचं, आता V1/2 V2/2 V3 लिहूया. V1/2 V2/2 V3 इज इक्वल टू R1/2 R2/2 R3 लिहितो मी. मग R1 किती आहे, 3/2 2/2 5. म्हणजे पहिल्याला 3 पार्ट व्होल्टेज असणार, दुसऱ्याला 2 पार्ट व्होल्टेज असणार आणि तिसऱ्याला 5 पार्ट्स व्होल्टेज असणार आहे. टोटल पार्ट्स किती होतात बघा, 10 पार्ट्स होतात. म्हणजे 20 व्होल्टचे काय करायला पाहिजेत, मला 10 पार्ट्स करायला पाहिजेत. सो 20 व्होल्टचे 10 पार्ट केले तर इच पार्ट किती व्होल्टचा येणार बघा, 20 व्होल्टचे 10 पार्ट्स करायचे. सो इच पार्ट इज ऑफ 2 व्होल्ट, बरोबर. त्याच्यामुळं V1 किती येणार तुमचं, V1 येणार आहे 6 व्होल्ट. ओके, V2 किती येणार आहे 4 व्होल्ट आणि V3 किती येणार आहे 10 व्होल्ट येणार. ओके, 2 व्होल्टनं 3/2 2/5 ला मल्टिप्लाय केलेला आहे, बरोबर. इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का, अगोदर सांगा. महत्वाचं म्हणजे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन कसं होतंय ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. 20 व्होल्ट मधलं काही याला काही याला काही याला जाणार. ठीक आहे. आता हीट प्रोड्यूस्ड इन 3 ओहम, पहिला जो 3 ओहम आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला V² T/R ना. V² म्हणजे 36 इंटू टाइम इज 2 सेकंड डिवायडेड बाय रेजिस्टन्स इज 3. म्हणजे किती होणार आहे 24 जूल होणार. पहिला आन्सर, फर्स्ट आन्सर इज 24 जूल. ओके, आफ्टर दॅट हीट प्रोड्यूस्ड इन 6 ओहम. आता 6 ओहमला पीडी किती असणार, हा मधला पार्ट ना, किती 4 व्होल्ट आहे, 4 व्होल्ट. सो 4चा स्क्वेअर 16 इंटू 2 डिवायडेड बाय 6, that is 16/3 joule. Next is 16/3. Then heat produced across 3 ohm. हा इथला याला व्होल्टेज किती आहे 4 व्होल्टच आहे ना. 4चा स्क्वेअर किती 16, टाइम इज 2 सेकंड अँड रेजिस्टन्स इज 3. सो 32/3 जूल येणार आहे. ओके, अँड राहिला कुठला आता, दॅट इज 5 ओहमला प्रोड्यूस झालेली हीट. हीट प्रोड्यूस्ड इन 5 ओहम, V² T डिवायडेड बाय R. व्होल्टेज किती आहे 5 ओहमला 10 व्होल्ट आहे ना, दिस इज 10 व्होल्ट. 10चा स्क्वेअर 100, टाइम इज 2 सेकंड अँड रेजिस्टन्स इज 5. सो 5 20 इंटू 2 40 जूल, हे असं आन्सर येणार. ओके, या क्वेश्चन मध्ये कुणाला डाऊट आहे का, म्हणजे एखादं सर्किट दिलं आणि एखाद्या रेजिस्टन्स मधली हीट काढायला सांगितली तर एक तर I² RT तरी फॉर्म्युला वापरा, म्हणजे आय ची इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर I² RT फॉर्म्युला वापरा. आणि फी ची पोटेन्शियल लगेच काढता येत असेल, तर काय फॉर्म्युला वापरा, V² T/R चा फॉर्म्युला वापरा. आणि तेच जर कॅलरी मध्ये काढायला सांगितलं तर काय करायचं म्हणून सांगितलं मी, डिवायडेड बाय 4.18 करायचं. कॅलरी मध्ये काढायला सांगितलं तर, लक्षात आलं, कॅलरी मध्ये काढायला सांगितलं तर डिवायडेड बाय 4.18 करायचं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 3.48. In the circuit shown in following diagram, find circuit is like this. There are two batteries connected in series but opposite to a resistance. This resistance is of 3 ohm. This is 10 volt plus minus, and this is 4 volt minus plus. So find power supplied by 10 volt battery. Power by 10 volt battery. First. Second, power consumed by 4 volt battery. Power consumed by 4 volt battery. And third, power dissipated in 3 ohm. Power in 3 ohm. या तीन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. पॉवर डिसिपेटेड इन 3 ओहम रेजिस्टन्स. आता पॉवर ऑफ अ बॅटरी म्हणजे फी आहे फॉर्म्युला. हे बघा, पॉवरचे तिन्ही फॉर्म्युले अगोदर लक्षात ठेवा. पॉवरचे तिन्ही फॉर्म्युले, पहिला आहे आय स्क्वेअर आर, दुसरा आहे दॅट इज फी आय, आणि तिसरा आहे फी स्क्वेअर बाय आर. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत. फक्त टी जोडलं की काय होतंय, तिथं हीट किंवा वर्क डन येते. पॉवरचे तीन फॉर्म्युले काय, आय स्क्वेअर आर, फी आय किंवा फी स्क्वेअर आर. आता 10 व्होल्टची जी बॅटरी आहे त्याचं व्होल्टेज आपल्याला माहित आहे, व्होल्टेज माहित आहे, आणि त्या बॅटरीमधून किती करंट पास होतोय ते फक्त काढलं की आपल्याला त्या बॅटरीची पॉवर मिळणार. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायला पाहिजे, सेकंड फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. सेकंड फॉर्म्युला पॉवरसाठी. बॅटरीची पॉवर काढा म्हटलं की फी आय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके. आता सर्किट मधला करंट काढावा लागेल. सो करंट इन द सर्किट किती येणार बघा. करंट इन द सर्किट म्हणजे नेट ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. नेट ईएमएफ बघा, 10 आणि 4 जे आहेत ते सिरीज मध्ये आहेत परंतु अपोजिट आहे, त्याच्यामुळे नेट ईएमएफ होणार 6 व्होल्ट आणि रेजिस्टन्स येणार आहे 3 ओहम. सो 2 एम्पियर इज द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. या सर्किट मधून 2 एम्पियरचा करंट फ्लो होणार आहे. ओके. आता 10 व्होल्टची जी बॅटरी आहे त्याची पॉवर काय येणार आहे, फर्स्ट पॉवर ऑफ 10 व्होल्ट बॅटरी. आता त्या बॅटरी मधून किती, 2 एम्पियर करंट पास होणार ना, आणि व्होल्टेज किती आहे 10. पी आय फॉर्म्युला वापरावा लागेल. व्होल्टेज इज 10 into 2 दॅट इज 20 वॅट. 20 वॅट येणार आहे त्याचा आन्सर. ओके, 20 वॅट. सेकंड, पॉवर कंझ्युम्ड इन 4 व्होल्ट बॅटरी. 4 व्होल्ट बॅटरीची पॉवर किती येणार बघा, पुन्हा एकदा फी आय. व्होल्टेज किती आहे त्याचं, 4 आहे ना बॅटरीचं त्या, आणि त्याच्यामधून देखील करंट किती पास होणार आहे, 2 एम्पियर करंट पास होणार आहे. सो 8 वॅट येणार आहे. अँड थर्ड, आता हा रेजिस्टन्स माहिती आहे आणि करंट माहिती आहे. रेजिस्टन्स आणि करंट माहिती असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आय स्क्वेअर आर फॉर्म्युला वापरावा लागेल. ओके. सो पॉवर इन ओहम पॉवर इन 3 ओहम रेजिस्टन्स. म्हणजे इथं कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल, आय स्क्वेअर आर, कारण करंट आणि रेजिस्टन्स माहिती आहे ना, जे अवेलेबल आहे त्याचा वापर करावा लागेल. तेव्हा बॅटरीला फी माहिती आहे आणि आय माहिती आहे, आणि रेजिस्टन्सला आय आणि आर माहिती आहे. सो आय स्क्वेअर आर फॉर्म्युला वापरावा लागेल. आय स्क्वेअर इज 4 आणि आर होणार आहे 3, दॅट इज 12 वॅट. म्हणजे 20 वॅटची बॅटरी जी आहे 12 वॅट 3 ओहमला देणार, आणि 8 वॅट जे आहे ते काय करणार आहे, 4 व्होल्टच्या बॅटरीला देणार. असं 20 वॅट होणार आहे. लक्षात आलं.
एक काम करा, परत रिजॉईन करा, रिजॉईन करायचंय सगळ्यांनी.